दरम्यान मी केवळ प्रक्रियेला गती देतोय, भुजबळ तुम्ही तेढ का वाढवताय? राधाकृष्ण विखे पाटलांनी आता भुजबळांवरती आरोपांवरती आता सध्या प्रतिक्रिया दिली आहे. कुठे भरती असेल आपण काय असो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे, त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावे. याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने? त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा, हा पात्र शब्द काढून या. 1 तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा. कुठला कायदा? कारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही. असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे, जाणार आहे, कमी होणार आहे? हा राईचा पर्वत का उभा राहतो हेच मला कळत नाही. खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे. म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्यानं केलं असेल, त्यांनी मला कल्पना नाही. परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी विरुद्ध कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे.